माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ग्रामपंचायतीने पंचायत समिती माजलगाव यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केल्याचे दृश्य समोर येत आहे। सिमेंट रस्त्यांच्या कामाचे देयक न मिळाल्याने हा संघर्ष उभा राहिला असून दिंद्रुड येथील पंचशील नगर, भीमनगर, प्लॉट वस्ती आणि समाज वस्ती या भागांमध्ये सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत। मात्र या कामांचे बिल अद्याप मंजूर झालेले नसल्याने ग्रामपंचायतीकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर दिंद्रुड ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समिती माजलगाव यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। या उपोषणात सरपंच कमलाबाई सुरवसे, माजी सरपंच अजय कोमटवार, ग्रामपंचायत सदस्य मधुकर देशमाने यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत। आता प्रशासन यावर काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या तर पाहू मुंबई न्यूजची ही खास रिपोर्ट। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। मी रमा दादाराव देशमाने। आमचे सरपंचानं जी रोड बनवलेत ते एकदम म्हणजे खडी बिडी टाकून व्यवस्थित बनवलेत। आमच्या इथं काय होईलय की जरा राजकारण चालू आहे आणि राजकारण असं चालू आहे की जे अर्ज देतात ते सगळं सरपंचच्या विरोधात देतात। पण असं की आमच्या सरपंच साहेबांना इतकं छान आमचे रोड नाल्या हे असे व्यवस्थित एकदम केलंय। ह्यांची अशी की आमची अशी म्हणणं आहे की सगळ्या महिलांचं की सरपंच साहेबाची पूर्ण जी बिलं आहेत ते सगळे व्यवस्थेमध्ये निघले पाहिजेत। नाहीतर आम्ही आज जे उपोषणाला बसलो हे बिलं निघल्याशिवाय आम्ही अजिबात उठणार नाहीत। या ठिकाणी सर्व समाज बांधव सकाळी 11 वाजल्यापासून अमर उपोषण या पंचायत समितीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम चालू आहे। ते काम अतिशय उत्तम आहे, पण जाणून बुजून त्याचं बिल या ठिकाणी अडवण्यात येत आहे। जाणून बुजून ही कुणीतरी बोललं जातं की ही दलित वस्तीच नाही। या ठिकाणी 50 वर्षापासून पूर्वीचा बोर्ड या ठिकाणी आहे की हा पंचशील नगर म्हणून ओळखला जातो आणि कुणीतरी येऊन म्हणतो की ही दलित वस्तीच नाही। या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो। कायद्याचा मान आणि सन्मान करत आम्ही कायद्याच्या रस्त्यानेच या प्रमाणाला उत्तर देऊ। जरी पण यामध्ये कुणी जाणून बुजून डावलण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही त्याच भाषेमध्ये उत्तर देऊ। आज या ठिकाणी आम्ही दिंद्रुड या ठिकाणी उपोषणाला बसलो। वेळ पडली तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सुद्धा उपोषणाला बसल्याशिवाय माघार हटणार नाहीत। एवढंच बोलतो आणि थांबतो। जाणून बुजून जसं मी सरपंच झालो तेव्हापासून 5 वर्ष झाले माझे बिलच रोखतात। आता दलित वस्तीचं जे काम केले तर ते स्वतः येऊन चेक करा, ओरिजिनल आहे का डुप्लिकेट चेक करूनच आम्हाला बिल द्या।